महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर मुरमुऱ्याच्या पोत्याळ मध्य प्रदेश राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणारा प्रतिबंधक मद्यसाठा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रीना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य विक्री तसेच निर्मित व वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम चंद्रपूर पोलिसांच्या वतीने चालू आहे। याच मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। आज दिनांक 7/3/2024 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की एक बोलेरो पिकअप वाहन मध्य प्रदेश येथून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करण्याकरिता नेत आहे। सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचला असता चंद्रपूर रोडने येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH34 BG 4126 या वाहनाच्या सीतापरीने ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता एक गोवा ब्रँड दारूने भरलेल्या 180 ml 39 पेट्या किमतीचा एकूण 2,14,500 रुपयाचा एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH34 BG 4126 किंमत 8 लाख अशा 2 नग मोबाईल किमतीचे 10,000 असा एकूण 10,24,500 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्ह्यातील आरोपी नामे फारुख शेख मुमताज शेख वय 21 वर्ष, धंदा ड्रायव्हर, राहणार नुरानी नगर, लाल किल्ला गेटजवळ, महल, नागपूर, जिल्हा नागपूर। तुषार संतोष नेहारे वय 23 वर्ष, धंदा मजुरी, राहणार चीज भवन, वर्धा रोड, शांतिनिकेतन, झोपडपट्टी, नागपूर। यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर मुद्देमाल कुठून आणला व कुठे चालला याबाबतचा तपास सुरू आहे। खबर महाराष्ट्र न्यूज करिता चंद्रपूर।